असं का बघताय मग आमच्याकडे? खूप दिवसांनी बघितलं तुम्हाला, मी खूप दिवसांनी ऐकलं. काय? मास्तरीणबाई, मला खूप आवडतं तुमच्या तोंडून ऐकायला, खूप आवडतं. खूप दिवसांनी ऐकलं. नशीब तुम्ही भेटला. मला वाटलं आतापर्यंत घरी पोहोचला असशील. आज सुट्टीचा दिवस आहे, शाळेत काय करताय? नाही, स्कॉलरशिपचं थोडं काम होतं म्हणून आले होते शाळेत आणि निघालेच होते मी, पण मध्ये ते एका मुलाला लागलं जोरात म्हणून थांबले. काय खेळतात तो मुलं आणि किती धडपडतात. वय आहे त्यांचं धडपडण्याचं, गुडघे नडके फोडून घ्यायचं. आता नाही खेळले तर केव्हा खेळणार? तुम्ही नाही खेळलात रंग? आता खेळलो की आत्ता. तुमच्या संग. रंगपंचमीच्या शुभेच्छा. तुम्हाला पण शुभेच्छा रंगपंचमीच्या. आज काय आंघोळच होते वाटतं रंगानं. बघा ना. राहू द्या, काय? रंग राहू द्या. बेरंगी आयुष्य असण्यापेक्षा रंगबिरंगी असलेलं चांगलं. नकोय मला. अहो घ्या थोडा. तुमचं डोकं दुखतेय ना व, आलं घालून केलंय, जरा बरं वाटेल. घ्या. तुमची मुलगी या घरात आहे नाही तोपर्यंत माझं डोकं ठिकाणावर नाही येणार. माझ्या मुलाचा संसार मोडायला निघाली आहे आणि वर तोंड करून मला येऊन सांगते की मी असं करणार आहे म्हणून. आणि हे जे काही घडतंय त्याला मीच जबाबदार आहे म्हणते. कसल्या मुलीला जन्म दिलाय तुम्ही आई? हो, असं काय बोलतायसा? तुम्ही जरा शांत व्हा बघू. कसा शांत हो आई? हिचा संसार झाला नाही म्हणून माझ्या मुलाचा संसार मोडते ती. आई विकृती आहे ही, विकृती. अहो पण तिला जे काय पाहिजे ते तुम्ही दिलंच नाही ना व. आई बास ना, नका ना, आता तरी तिची वकिली नका ना करू. अहो वकिली कसली? मी फक्त तिची बाजू सांगते या. नका सांगू मला तिची बाजू, कारण तिची बाजू चुकीची आहे, ती बाई सुद्धा चुकीची आहे. माझ्या घराची जी वाताहत होते ना त्याला फक्त तुमची मुलगी ती भुवनेश्वरी जबाबदार आहे. तुम्ही रागवणार नसाल तर एक सांगू काय? मी तुमच्यावर का रागवेन? तुमच्यावर राग नाहीये माझा, माझा त्रागा समजून घ्या फक्त. बोला तुम्ही काय काय म्हणताय? आपल्या घरात जे काही घडते ना व, त्यात कुठंतरी तुमचं आणि भूमीचं नातं कारणीभूत आहे बघा. काय? हे आयुष्यात रंग असायला हवेत. हा रंग, या असले रंग नव, खरेखुरे रंग पाहिजेत आयुष्यात. ते काय नाही आहेत आता. आनंद पाहिजे, समाधान पाहिजे, शांती पाहिजे. ते नाही आहे आता. मला कळतंय अधिपती, मला कळतंय. पण ओळख नाही तुम्हाला. काय बोलणार आम्ही आता? तुम्ही तुमचंच खरं करताय सगळं. हटवादीपणा करताय तुम्ही, समोरच्याचा विचारच करत नाही. असं नाही अधिपती. हा तसंच आहे. काय आलं असं का बघायला? असायला काय झालं असं का बघ? पुन्हा एकदा म्हणा. काय? मास्तरीणबाई, तुमच्या तोंडून ऐकायला खूप छान वाटतं. खूप दिवस ऐकलं नव्हतं. बघा मास्तरीणबाई, नुसतं बघत बसू नका, ऐका मी काय म्हणतोय ते. हे जे काय चाललंय ते बरोबर चाललेलं नाही आहे. मी स्वप्नात बी विचार केला नव्हता आपल्या दोघांमध्ये असं काय होईल. मला वाटलं आपल्या दोघांची जोडी म्हणजे लई भारी, जगात भारी आदर्श जोडी आहे. आहेच की, आहे की अधिपती. आदर्श जोड्यांमध्ये भांडणं होत नाहीत का? उलट भांडणं होतात म्हणून प्रेमही आहे कळतं. पण म्हणून एवढा इशे हार्ड करायचा? आपण बोलूया ना आता अधिपती. तुम्ही चिडू नका प्लीज. सारखं चिडायला काय येड लागलं काय मला? आणि जरी चिडलो तरी त्याला काहीतरी कारण असतं, उगाच नाही चिडत माणूस. समजू शकते मी, अगदीच समजू शकते. तुम्हाला चिडायचं तेवढं चिडा की, हक्क आहे तुमचा तो. तुम्हाला चिडायचं असेल तर चिडा. आता मला एक सांगा, कसे आहात तुम्ही? काय कसा वाटतोय? ठीक, बरा, अंधार. पण हे खरं नाहीये अहो पण तुमचं नातं. आई. तिचं आणि माझं कसलंही नातं नाहीये आणि हे तुम्हालाही चांगलं ठाऊक आहे. मग आमच्यामुळे प्रॉब्लेम का होईल? मी सांगितलं ना, या घरात जे जे काही वाईट घडतंय ना ते फक्त त्या भुवनेश्वरीमुळे. अहो पण तुमचं वाद सुद्धा तिच्यामुळे होतात आई. मी तर हल्ली बोलायला सुद्धा जात नाही तिच्याशी, पण ती येते सतत काही ना काहीतरी कारण कडून माझ्या समोर येते ती. आई, तिला बघितलं ना तर माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते. तिच्यामुळे अक्षरा घराच्या बाहेर गेली. मला काय वाटतं या, भूमी जे काही करते ना व, ते तुमच्यावरच्या रागापोटीच करते. तुम्ही जरा समजुतीने घेतलं असतं तर. मी समजुतीने घेऊ? आई, तुम्ही अजूनही असं म्हणताय की मी समजुतीने घेऊ? अक्षराचा छळ केला तिनं. कारस्थानातून अक्षराला घराच्या बाहेर जायला भाग पाडलं.
तिच्यामुळे अधिपतीचा संसार मोडायला आलाय आणि तरी मी समजुतीने घेऊ? आई मला शक्य नाहीये, मला जमणार नाही. हा पण हे कुठवर चालायचं? म्हणजे ती रागराग करणार, त्याच्यावर तुम्ही अजूनच रागराग करणार. अशांना घरातलं वातावरण बिघडलेलं राहील का नाही? हा, तुम्हा दोघांचं भांडण असंच जर का चालू राहिलं तर कसं होईल? आधी सुनबाई घर सोडून गेली आहे, तुम्ही दोघं असंच भांडत राहिलात नव, तर त्याचा परिणाम अधिपतीच्या संसारावर होईल का नाही? परिणाम झालाच आहे ना. त्या दोघांना वेगळं केलं ना तुमच्या मुलीनं. पण मग आता तुम्ही त्यांना एकत्र आणा. मी प्रयत्न करतोच आहे आई, पण ती भुवनेश्वरी माझ्या प्रयत्नांना यश येऊ देत नाही ना. अधिपतीला असं माझ्या विरुद्ध भडकवून ठेवलंय की त्याच्याशी बोलायची सोय नाही. तो काही ऐकून घेत नाही माझं. मी काय करू आई मला कळत नाहीये. मी अक्षराला कसा परत आणू घरी? हे बघा, तुमची सुनबाई घरला परत यावी असं तुम्हाला खरंच वाटत असेल ना व, तर भूमी बरोबरचं नातं आधी तुम्ही सुधारा. आणि हे काय मी कुठल्या स्वार्थापोटी बोलत नाही आहे, जे दिसतंय ते बोलतीये बघा. आता तुम्ही नातं मानत नसाल, पण ती मानते ना व. हे बघा, तुमच्या दोघातलं नातं सुधारल्याशिवाय अधिपती आणि सुनबाई मधलं नातं सुधारणार नाही. आई असं का म्हणताय तुम्ही? या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्यांचा आपापसात काही संबंध नाहीये. असं तुम्हाच नाही वाटतं या, पण दोन गोष्टी वेगळ्या नाही आहेत, एकमेकांशी जोडलेल्या आहेत. मी काय म्हणते, तुम्ही भूमी बरोबर जरा समजुतीने घ्या. तिचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या की. आई मला हे जमणार नाही. हवं असं म्हणून कसं चालत? कुटुंबासाठी काही गोष्टी कराव्याच लागतात. जगात समजच असं चांगलं चांगलं नसतं या, थोडी तडजोड करावीच लागते बघा. तुमच्या पोराचा संसार पूर्वपदावर येण्यासाठी आता तुम्हालाच काहीतरी करावं लागेल बघा.